मी म्हणेन की एक मार्गदर्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय। ओम नर्मदेश्वर किरवली आणि आई 11 गणेशपुरी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। ग्रामीण धमाका खरं तर या स्पर्धेचं ज्या पद्धतीचा टायटल आहे प्रीमियर लीग आणि ग्रामीण धमाका 2024 ची ही स्पर्धा पाहतोय। खरं तर 3 विभागातून खारघर विभाग, ओवे विभाग आणि तलोजा विभागातून तब्बल 35 गावांना एकत्रित करत या स्पर्धेची संकल्पना आखली गेली। खरं तर ही संकल्पना आखण्यापाठीमागे जे युवा खेळाडू आहेत ज्यांना हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला यशाच्या उंच शिखरावरती नक्कीच पाहायला मिळते। तर 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकला होता गणेशपुरी संघाला। या ठिकाणी पहा पारितोषिक आलंय। खरं तर सन्माननीय स्वप्नीलजी डोलकर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे। त्यांचा लकी नंबर अर्थात 6465 6465 आणि जर का एखाद्या गोलंदाजानं 4 चेंडू 4 विकेट्स या ठिकाणी मिळवले तर मात्र त्याला दिला जाईल तब्बल 6465 रुपयांचं पारितोषिक। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण गणेशपुरी संघातील खेळाडूंना देखील संधी आहे, परंतु ज्यावेळेला त्यांची फलंदाजी येईल त्यावेळेला मात्र 50+ वैयक्तिक अर्धशतक करणाऱ्या खेळाडूला देखील 6465 रुपये जो लक्की नंबर आहे आदरणीय स्वप्नीलजी डोलकर साहेबांचा। तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं। मुख्य पंच आमचे दोनही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। इशू कोळी सर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि अगदी त्याच वेळेला सुनीलजी पाटील सरांना मात्र आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आहेत प्रथमेश कोळी। यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, बँग ऑन टार्गेट गोलंदाजी। कमालीचा स्पेल, पहिला चेंडू, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी। खरं तर या ठिकाणी फलंदाज तयार नव्हता, सज्ज नव्हता। स्टान्स जर आपण पाहिला डीप टू द क्रीज आणि अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये मात्र या चेंडूचा मारा केलाय आणि अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा होत असताना फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन। पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर का क्षेत्ररक्षण स्वीकारलं हे दर्शवत असताना, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो एक तुम्हारी तो एक हमारी अशा प्रकारचं चित्र आपल्याला बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडचे जे फलंदाज उभे आहेत ना ते देखील थोडंसं मी म्हणेन की चेंडूची पिचिंग एक्झॅक्टली कुठे होतं ही पाहण्यासाठी अगदी स्ट्रायकिंग एंड पर्यंत आलेत, कारण इतक्या भन्नाट वेगानं हा चेंडू मात्र यष्ट्यांचा अचूक वेध घेतोय। पहिल्या चेंडूवरती मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन, इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। संघनायक अर्थातच हिमराज पाटील। यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, चेंज ऑफ पेस देखील पाहायला मिळाला। फिंगर्स रोल केल्या, हलक्या हाताने स्टीअर केलाय, चेंडूला सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय। पहा भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की तुम्ही तुमच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये ज्या वेळेला प्रत्येक इनिंगची सुरुवात करताना पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवर असतो। या दरम्यान सन्माननीय रुपेशजी गरज साहेब मुरबी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। खारघर, ओवे आणि तलोजे विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। विभागीय प्रीमियर लीगची स्पर्धा आणि त्याचबरोबर ग्रामीण धमाका देखील आपण या ठिकाणी उद्भवतोय। यावेळेला डीप टू द क्रीज, क्रीजच्या खोलीचा वापर आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार षटकार। फटकेबाजी, निर्भीड फलंदाजी, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आहे क्रिकेटचा खरं तर परिसूत्र आहे। आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल ना पहा या ठिकाणी आमचे प्रेक्षक देखील अगदी या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटत असताना यावेळेला स्ट्रेच केलाय, स्वतः चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलेत आणि कमालीचा बॅक टू बॅक येतोय आणखीन एक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार। 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळतात। फलंदाज आहेत तेजस रोशन पाटील। रोशन पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 2 बॅक टू बॅक सिक्सेस त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले आणि हे क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे। अटॅकिंग क्रिकेट लुजरचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे, त्यामुळे
पहिला सामना गमावणारे दोनही संघ आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. टॉस साठी आपल्याला कॉल होईल आणि त्यानंतर आपण उपस्थित राहायचंय. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला झपकन वळण घेतलंय, शरीराच्या दिशेने आलाय आणि तिथे मात्र बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज रोशन पाटील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय. 2 षटकारानंतर चांगलं कमबॅक आपल्याला गोलंदाजीमध्ये प्रथमेश कोळीचं देखील पाहायला मिळालंय. पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची बाद केला होता, त्यानंतर मात्र दबाव निर्माण केला. उर्वरित 2 चेंडूवरती फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली. परंतु जशी संधी मिळाली रोशनला, मी म्हणेन रोशन आक्रमक खेळ मैदानावरती दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. 1 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात. याच धावगतीने जर धावा धावफलकावरती आल्या तर मात्र 60+ किंवा 65+ धावा या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. आज अनेक विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. जसं मच्छिंद्र पाटील सरांनी म्हटलं की सामने जरी एकतर्फी झाले असले तरी अनेक विक्रम आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर प्रत्येक सामना एक नवीन आव्हान असतं, प्रत्येक सामना एक नवीन संघर्ष असतो आणि तो संघर्ष मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे विजयी संघ देखील संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पराभूत संघांना देखील संघर्षाला हे सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाहीये. इथे कष्ट केले गेले मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले आणि तोच खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. यावेळेला खरं तर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. दिशा देखील लेग स्टिक वरती भरकटलेत आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना चेंडू जातोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आई 11 गणेशपुरी हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि याही संघाचा पुरस्कार ते पद जर आपण पाहिलं तर आदरणीय गुरु म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर कैलासजी म्हात्रे साहेब. खरं तर जिथे जिथे आई हे नाव येतं खरं तर आपण आई या शब्दाला आपण नेहमी म्हणत असतो की परमेश्वर प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्याने आई बनवली आणि प्रत्येकाला आईचं प्रेम हे सर्वात पहिल्यांदा मिळत असतं. आणि तुमच्या एकंदर आयुष्यामध्ये ना तुम्हाला सर्वाधिक जर कोण ओळखणारे असेल, जवळून जर कोण ओळखणारे असेल ना तर ती आई आहे. आणि अशा या आई संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करताना पाहतोय. खूप मोठं मी म्हणेन की या ठिकाणी कार्य राहिलंय. कैलासजी म्हात्रे साहेब असतील, गुरु म्हात्रे साहेब असतील, त्यांचं संपूर्ण आई 11 ग्रुप असेल महाराष्ट्र राज्याचा आणि सातत्यानं सामाजिक कार्याशी निगडित राहणारा हा संघ आपल्याला. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एकूण धावांचा विचार केला. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2. आजच्या रजनीतील ग्रामीण धमाकातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. 4 संघ आजही आपल्याला ग्रामीण धमाकामधून या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. तिसाई मरुआई बोरखार संघाने आपला पहिला सामना जिंकून आपला प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये सुरू ठेवलाय. यावेळेला सरळ बॅटने चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये खास करून एक क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी, कारण एकंदर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि गलीचा क्षेत्ररक्षक देखील आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. P2चं हे षटक मैदानावरती सुरू आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राड्याचे मुभा, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ हे 3 क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाइंग स्लिप आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड बॅर आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंट यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. डीप मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होणार. दुसरी धाव घेण्याचा मानस इथे धाडस करू शकले नाहीयेत. खरं तर थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली परंतु सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे मोठे फटके येत नाहीत ना तिथे सिंगल डबल न स्ट्राईक रोटेट करत राहणं हे गोलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचं तंत्र असतं आणि ह्या तंत्राचा वापर करत असताना आपल्याला हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना यावेळेला सरळ बॅटना खरं तर
कमालीचे क्षेत्ररक्षण राहिले, अतिशय वेगारा चेंडू आला होता, खबर मिडऑफच्या मधून हा चेंडू तटवायचा होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फलंदाजांना हे देखील माहिती आहे की लॉंग ऑफ थोडासा वाईडिश उभा आहे आणि कदाचित या फटक्याला बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू गेला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल करत असताना सिंगल मात्र धाव फलकावरती आले. जमेची बाजू एक ठरते की इथे निर्धाव चेंडू येत नाहीयेत आणि जोपर्यंत निर्धाव चेंडू येत नाहीत ना तोपर्यंत फलंदाजांचा आत्मविश्वास हा नेहमीच द्विगुण येत असेल. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, दूरवरून चेंडूवरती येत आहेत. सिंगल मात्र या ठिकाणी आपल्याला धाव फलकावरती अंकित पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर तब्बल 4 सिंगल, 1 चौकार, 1 डॉट हे चित्र आपल्याला थोडासा संयमी खेळ मैदानावरती दाखवला गेला. या षटकामध्ये धावा आल्या 8, 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.5च्या सरासरीनं 1 गडी बाद, 21 धावा धाव फलकावर. पहिलं षटक हाताळलं प्रथमेश कोळीनं, दुसऱ्या षटकामध्ये वापर केला गेला परवेश कोळीचा. दोनही आघाडीच्या गोलंदाजाने आपली कामगिरी मात्र या ठिकाणी लिलाया बजावली गेली आहे. खरं तर मॉडर्न डे क्रिकेट आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जिथे फलंदाज एकेरी दुहेऱ्याला फारसं महत्व देत नाहीत, अगदी 6 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार लगावून सामना जिंकण्याचा उद्देश बऱ्याच खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो आणि काही संघ तर असे आहेत दिला गेलेला जो टार्गेट आहे ना तो षटकारामध्ये कन्वर्ट करतात आणि अगदी त्या प्रकारचा खेळ मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतात. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व होतं आणि हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे आणि तो क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम नर्मदेश्वर खिरवली संघाकडून यावेळेला मात्र बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथे एलिव्हेशन मिळत नाही आणि बिग विकेट. फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. फलंदाजी करणाऱ्या खिरवली संघाच्या माध्यमातून i11 गणेशपुरी विरुद्ध ओम नर्मदेश्वर खिरवली या दोन संघादरम्यानची ग्रामीण मधली ही लढत, ग्रामीण धमाकाची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या सर्व टीमचं विशेष कौतुक आपल्याला करायला हवं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट्स गेले 3 रात्री त्यांचा दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालंय. क्वालिटी विथ क्वांटिटी अशा प्रकारचा हा त्यांचा प्रवास राहिलेला आणि अगदी कमी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेला आणखीन एक नाव. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स हे आता नाव नाहीये तर हे एक ब्रँड बनलंय या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 21. यावेळेला फुलारलेनचा चेंडू होता, लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. मधल्या एसटीच्या समोर सापडतोय फलंदाज आणि पंचांचा बोट आकाशाकडे होत असताना येतोय आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होत आहेत संकेत गायकर. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती 0 या धावसंख्येवरती मात्र पहिला हादरा मिळाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 21 धावांची भागीदारी आपण पाहिली, जिथे रोशनच्या बॅट मधून 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले. असं वाटलं की हा खेळाडू संघासाठी सर्वाधिक महत्वाची कामगिरी बजावेल, परंतु सुरुवात चांगली मिळाली, सातत्य राखू शकले नाहीत. आपली महत्वाची विकेट गमावली आणि त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळालं तर फलंदाज संकेत देखील असं वाटलं की संकेत तरी संघाच्या डावाला सावरण्याचं काम करेल, परंतु लाईन मिस केली गेली. मधल्या एसटीच्या समोर सापडलं. बस ज्ञानेश्वरजी डोलकर साहेब आणि स्वप्नीलजी डोलकर साहेब यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलंय. त्यांचा लकी नंबर 6465 अर्थात 64-65. एखादा खेळाडू जो सलग 4 चेंडू 4 विकेट्स घेईल त्यासाठी आणि फलंदाजीमध्ये जर का या ठिकाणी हॅट्रिकच्या उभाट्यावरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॅट्रिक देखील कंप्लीट. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पण आणखीन एक विक्रमांचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू पूर्णपणे मिस केला गेला होता. एक्झॅक्टली हा चेंडू कुठे पिच होतोय हे पूर्णपणे मिस केला गेला आणि असं म्हणतात ना, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. या ठिकाणी 3 चेंडूवरती 3 विकेट्स आल्यात आणि जर का 6465 रुपयांचं प्राइस तुम्हाला जिंकायचं असेल ना तर या चेंडूवरती विकेट येणं गरजेचं. आणि प्राइस कोणाकडून दिलं जाईल तर आदरणीय स्वप्नीलजी डोलकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी डोलकर साहेब यांच्या माध्यमातून. कमालीचा खेळ, सुरुवात दमदार होती आणि 50 धावा करणाऱ्या खेळाडूसाठी देखील हे प्राइस या ठिकाणी असणार आहे. गणेशपुरी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्याचबरोबर
आपण संघ पाहतोय ओम नर्मदेश्वर खिरवली हा संघ अतिशय शांत वातावरण आहे। वातावरणामध्ये आपल्याला गारवा देखील आता जाणवायला लागलाय आणि जसजसं आपण स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत ना तसतसं मात्र आपल्याला या ठिकाणी प्रेक्षकांची देखील मगाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला। परंतु इथून जे दर्दी प्रेक्षक आहेत ते अजूनही मैदानावरती ठाण मांडून या स्पर्धांचा मनमोहन आनंद लुटत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गोलंदाज 3 चेंडू 3 विकेट आल्यात। यस, या ठिकाणी मात्र चौथा विकेट देखील आलाय आणि जे पारितोषिक लावलं गेलं होतं, जी लकी फिगर होती स्वप्नीलजी डोलकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी डोलकर साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 6465 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय गोलंदाज आहे प्रथमेश कोळी। लगातार 4 विकेट साठी 6000 चेंडू जर आपण पाहिला ना कमालीची गोलंदाजी हा विश्वास असतो आपल्या खेळाडूंवरती। मगाशी आपण पाहिलं कैलास दादांनी पारितोषिक लावलं, विश्वास होता आपल्या संघनायकावरती। इथे आपण पाहिलं स्वप्नीलजी डोलकर आणि ज्ञानेश्वरजी डोलकर साहेबांनी की त्यांचा देखील विश्वास होता गोलंदाज आमची ही कामगिरी मैदानावरती करू शकतात आणि ती कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। 5 फलंदाज गमावले आहेत पहा, 21 बिनबाद 21 आणि आता 21 5 गडी बाद 21। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। याचंच नाव क्रिकेट आहे आणि 5ही विकेट जर आपण पाहिलं ना तर प्रथमेशच्या गोलंदाजीवरती आलेत। कमालीचा स्पेल हाताळलाय। आज जर आपण पाहिलं तर अजयनं पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकात 6 धावा देत असताना 3 फलंदाज बाद केले होते, ही सर्वोत्तम कामगिरी होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर विथ सुमित ठाकूरच्या माध्यमातून आपण 1 विकेट आणि मेडन ओव्हर पाहिली आणि आता मात्र या सामन्यामध्ये आपल्याला आणखीन एक विक्रम स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। 4 चेंडू आणि 4 विकेट्स, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। जर का विक्रमांची रात्रच आहे म्हटलं तर आणखीन एक विक्रम 6 चेंडू 6 फलंदाज हाही विक्रम होऊ शकतो। 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येऊन संघ पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही होऊ शकतं, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज का म्हटलं जातं। संघ मजबूत स्थितीमध्ये होता 2 षटकानंतर 10.5ची सरासरी आणि आता या षटकानं जणू चित्र हे विचित्र करून टाकलंय। डॉट बॉल येतोय निर्धाव षटकाच्या दिशेनं, आणखीन एक विक्रम या आजच्या रजनीमधील दुसरं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान मात्र गोलंदाज प्रथमेश कोळी या ठिकाणी मिळवणार का। मेडन ओव्हर विथ 1 विकेट हे आपण या ठिकाणी नक्कीच पाहिलं बोरखार संघाच्या गोलंदाज सुमित ठाकूरच्या माध्यमातून आणि इथे मात्र 4 चेंडू 4 विकेट्स आल्यात। यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता आणि तो चेंडू मात्र पिक करू शकला नाहीये। येतोय आणखीन एक निर्धाव षटक, अर्थातच आजच्या रजनीतील हे दुसरा मेडन ओव्हर फेकण्याचा बहुमान मिळवलाय तो प्रथमेश कोळीनं। प्रथमेश कोळीच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 1 निर्धाव 5 फलंदाज बाद आणि धावा खर्च केल्यात त्या 13 धावा। 2 षटक 1 निर्धाव 13 धावा आणि 5 फलंदाज बाद। 5 फलंदाज बाद करणं एखाद्या शतकीय कामगिरीच्या बरोबरची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशने केली आहे। 5 विकेट हॉल फायपर आपल्याला या गोलंदाजाचा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालाय। फायपर घेणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरला, लगातार 4 चेंडू 4 विकेट्स मिळवणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरला आणि मेडन ओव्हर टाकणारा या स्पर्धेतला आजच्या रजनीतला दुसरा गोलंदाज ठरला। अनेक विक्रम आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि आजची रात्र खरं तर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ही विक्रमांची रात्र आहे। आजच्या रात्रीचा उल्लेख हा विक्रमांची रात्र म्हणून नक्कीच केला जाईल। गोलंदाजीच्या बोगल्यावरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतात। अविनाश डोलकर आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक 4था षटक हातात असताना 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय। पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या, 1 फलंदाज बाद होता आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल निर्धाव षटक आलं, 21 धावा धावफलकावरती राहिल्या आणि विकेट्स मात्र गमावले गेले ते 5। 3 षटकांच्या समाप्ती अखेर 5 गडी बाद 21। इथून मात्र फाईट बॅक करावा लागेल। शेवटची 2 षटक 12 चेंडू शिल्लक। अविनाश यावेळेला स्ट्रेच केलाय स्वतःला, अगदी ऑन द नी झालाय आणि तेजसच्या बॅट मधून मात्र येतोय आणखीन एक दमदार षटकार, मच नीडेड सिक्सर। या ठिकाणी आपल्याला फलंदाज तेजस पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। खरं तर तेजस पाटील आणि प्रथमेश पाटील ही जोडी यावेळेस मैदानाच्या
आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। एका प्रथमेशनं गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली आहे। लगातार 4 चेंडू 4 विकेट्स घेण्याचा विक्रम, निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम आणि त्याचबरोबर या दिवसाचा आजच्या रजनीचा जर आपण विचार केला ना तर दुसऱ्या क्रमांकाचं हायेस्ट कॅश प्राइज देखील या खेळाडूने जिंकल्या। कारण या अगोदर आपण पाहिलं ऑलमोस्ट अजय वाचोजेनं 6,715 रुपयांचं टोटल कॅश प्राइज जिंकलं होतं आणि त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर या खेळाडूंना देखील कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। अविनाश देखील आघाडीच्या गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मात्र गोलंदाजीचा दमखम या ठिकाणी दाखवतोय। वेगवान गोलंदाज आहे। आतापर्यंत जेवढे विकल्प वापरले गेले हे दोनही विकल्प वेगवान गोलंदाजांचे होते आणि तिसरा विकल्प देखील इथे आपल्याला वेगवान गोलंदाजीचा पाहायला मिळत आहे। पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजीचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं। 2 लगातार डॉट बॉल आणि या 2 डॉट बॉलना कुठेतरी जो दबाव आहे तो दबाव पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघावरती, परंतु किरवली संघ खूप मोठं नाव आहे। ओम नर्मदेश्वर किरवली आणि गणेशपुरी या 2 संघादरम्यानची लढत। यावेळेला मात्र गॅप मध्ये चेंडू ढकललाय पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4। आणखीन एक दमदार चौकार। फलंदाज यावेळेला तेजस पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। इनेट नंबर 3 चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला। खरं तर सर्वाधिक भरवशाचा खेळाडू, जो खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती संघनायक निवड करतो, कारण परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये असते। आणि तेजसचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत मात्र एकमात्र खेळाडू आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय ज्याला मात्र आत्मविश्वासाने खेळ हा मैदानाच्या आतमध्ये केलाय। यावेळेला सिंगल आली आहे। सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ओळखलंय। या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आलाय। सिंगल येणं गरजेचं आहे, स्ट्राइक रोटेट होणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला स्ट्राइक रोटेट होते ना त्या वेळेला गोलंदाजाला थोडंसं जे माइंडसेट आहे ना ते वेगळ्या पद्धतीचं करावं लागतं, कारण प्रत्येक फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन वेगळा असतो, विकनेसेस वेगळे असतात आणि ऍज अ गोलंदाज म्हणून तुम्ही फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन आणि विकनेसेसचा अभ्यास देखील करणं तितकंच महत्वाचं असतं। 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न। अगदी क्रिकेट कोचिंग मॅन्युअल मध्ये जर आपण पाहिलं ना तर तुमचे कोचेस देखील तुम्हाला सांगतात इफ यू वांट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड। इथे मात्र परफेक्टली टाइम करता आला नाहीये। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट मात्र सॅक्रिफाईस केली आहे। आपलं आत्मसमर्पण पाहायला मिळतंय प्रथमेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। 6वा गडी मात्र या ठिकाणी गमावला गेला आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय कशा प्रकारे आपली विकेट सॅक्रिफाईस केली। खरं तर शेवटचे षटक यानंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, हा चेंडू जर का लेफ्ट केला असता तर कदाचित अवांतर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला असता आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर प्रयत्न नव्हता, स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला मात्र विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागली। नवीन फलंदाज इनेट नंबर 8 यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। फलंदाज आहेत अनिल पाटील आणि अंतिम षटक घेऊन मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत अजित कोळी। अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत। चर्चा, विचार, विनिमय, सल्ला मसलत सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु जे प्रेक्षक आहेत ना खरं तर त्या प्रेक्षकांचं देखील आपण कौतुक करायला हवं। अगदी या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना हे क्रीडा रसिक आहेत, हे खऱ्या अर्थानं दर्दी क्रीडा रसिक आहेत। यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फुलर लेंथचा चेंडू होता, एक चांगली लेंथ, एक आयडियल लाईन ज्याला म्हटलं जातं। अगदी अंतिम टप्प्यामध्ये किंबहुना शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला ही एक आयडियल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते। एक आदर्श या ठिकाणी राखला गेलाय। आघाडीच्या 3 गोलंदाजांचा केला गेलेला वापर आणि त्या 3ही गोलंदाजांच्या माध्यमातून केली गेलेली उल्लेखनीय कामगिरी आणि त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत या शेवटच्या षटकामध्ये देखील धावगतीचा जो आलेख आहे तो आलेख मात्र कुठेतरी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न या मैदानावरती होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा आपण धावफलकावर पाहिल्या, दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 21 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक। यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र दिलाय चेंडूला भिरकावून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला 4 धावांसाठी चौकार।
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जवळ येऊ दिला, वेट केलं आणि त्यानंतर मात्र चेंडू भिरकावून दिला. ओळखलं होतं डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथं जर का चेंडू प्लेस केला तर मात्र महत्वपूर्ण धावा धावफलकावरती येऊ शकतात. इथून देखील धावा पाहिल्या तर 38 धावा धावफलकावरती आहेत, 50+. इथून गाठलं जाणार का? अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु अशा प्रकारचे स्ट्रोक्स तुम्हाला 50+ गाठता येणार नाहीये. चेंडूची लाईन ओळखावी लागेल, गती ओळखावी लागेल आणि त्यानंतर बदल आली ते अर्थातच फुटवर्कचा वापर देखील करावा लागेल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की फलंदाजीमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यावरती जसं दोनही कामाचं नसतं ना, अगदी त्या प्रकारचा हा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडासा दबाव हा बनवावा लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं हात खुले करण्याची संधी आणि या संधीला मात्र दोनही हाताना मी म्हणेन ना मिळवत असताना आणखीन एक दमदार चौकार. एखादी ऑफर असते आणि आपण दोन्ही हाताने जसं लूट करतो ना, तशी ही टपली क्रिकेटच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं ना तर टपली शॉट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. वेट केलाय, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिलाय आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. तब्बल या 4 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 42 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मी म्हणेन 2 चेंडू मध्ये जर का 2 मोठे फटके आले ना तर हा सामना आपल्याला नक्कीच एक आव्हानात्मक सामना किंवा एक अटीतटीचा सामना नक्कीच पाहायला मिळू शकतो. यावेळेला जोरकस फटका लगावलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि मिळतील धावा. 4 चौकार. आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना जणू मानवंदना या ठिकाणी दिली गेली आहे. आज बरेचसे चौकार षटकार आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेने पाहायला मिळाले. हाही एखादा विक्रमच असेल कारण बरेचसे चेंडू आज आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेने पाहायला मिळाले. अगदी अजय भातोसेच्या बॅट मधून आलेला षटकार आपण पाहिला. मेन बॅनर वरती तो फटका आला होता. म्हणजे अशा प्रकारचे फटके हे फलंदाजच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावण्याचा मानस जरूर होता. सुरुवात झाली इनिंगची विकेटनं, शेवट देखील झाला इनिंगचा विकेटनं आणि मधल्या काळात धावा मात्र धावफलकावरती उभारल्या गेल्या. त्या 46 विजयासाठी लक्ष आहे 47 धावांचं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वप्नील जी दोलकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी दोलकर साहेब यांचा लकी नंबर 6465 अर्थात 6465 हे जे प्राइज होतं खेळाडूच्या जीपे नंबर वरती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. आपण हा स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी नक्कीच पाहू शकता. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6 गडी बाद 46 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष आहे 47 धावांचं. खरं तर 7 गडी बाद 46 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 47 धावांचं. या 47 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या जोडले जाऊयात व्हॉइस ऑफ नवी मुंबई खऱ्या अर्थानं हर्षदजी मडवी सरांबरोबर.
येस, थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी अर्जुनेस्तर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला या पहिल्या सत्रामध्ये. त्यांचा आपण करूया मनापासून आभार व्यक्त. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर. एक असं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाने आज मात्र अनेक तळागाळातील समालोचकांना एका व्यासपीठावरती आणून, एका छत्राखाली आणून आज मात्र त्यांची एक चांगली वाट त्यांना मात्र दाखवली, दिशा दाखवली त्यांना. आणि आमच्या नवी मुंबईमध्ये सध्या समालोचक चषक ही स्पर्धा सध्या सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये टॉस लुझर दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया यावं. संगम राजे आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील कैलासवासी सुनील जोशी पुरस्कृत पेट संघ आणि ओम ठाकूर दिव्यांग तळोजे मजकूर असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. अरबाज आणि संगम राजे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यावं. आपण चर्चा करत होतो आपण संदूजी पाटील यांच्याविषयी की नवी मुंबई समालोचक चषक सुरू आहे सध्या डे फॉर्मॅट मध्ये आज आणि उद्या. परंतु नवी मुंबईतील समालोचक चषकामध्ये ज्यांनी या क्षेत्रामध्ये तब्बल 25 वर्षांपेक्षा जास्त योगदान दिलंय त्या सर्व समालोचकांचा सन्मान नवी मुंबईच्या केला जाणार आहे. आणि त्यात रायगड जिल्ह्यातील एकमेव समालोचकाचं नाव पुढे आलं ते म्हणजे संदीपजी पाटील सर. त्यांचं आपण करूया मनपूर्वक अभिनंदन. कारण नवी मुंबईतील समालोचकांच्या लिस्टमध्ये रायगड जिल्ह्यातील एकमेव समालोचकाचं नाव सत्कारासाठी पुढे येते हे मात्र सर्वांसाठीच अभिमानाची बाब असावी. जाऊया चला आपण प्रेझेंटेशन कडे. टॉस केला जाणार आहे. अरबाज आणि संगम राजे आम्हाला जॉईन करतायत आणि 5-5 ओव्हरची मॅच. प्रेम ठाकूर यांना विनंती करेन की आपण टॉस करावा. तर राजा आणि पावर बैलाचे मालक सन्माननीय अक्षयजी पाटील साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत या मॅचचा. खर तर तळोजे टीमचे ते पॅकर आहेत, तळोजे मजकूर टीमचे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. परंतु टॉस प्रेम ठाकूर यांच्या शुभ हस्ते होतोय आणि टॉस जिंकला पेट टीमने. डिसिजन जो पण असेल तो तुम्ही लगेचच कळवायचा आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय पेट टीमचा. मॅच कडे जाऊया आपण. ओ हो उडवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉलला सीमा पार. षटकार आणि प्रेक्षकांची आणखीन एक कमाल कॅच आणि 100 कॅच. कॅमेऱ्यामध्ये आले असेल ना तर दाखवा, कारण हे असे प्रेक्षक झळकले पाहिजे कॅमेऱ्यामध्ये, तेव्हाच कुठेतरी त्यांचं मैदानावरती येणं सफल होत असतं. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय कॅच पकडली आहे. तळोजे मजकूर नाही, पेंदरचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकता बॅकफुटला जाऊन कट केला बॉल चालला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा येतोय. चौकार. 4 धावा आल्या. टीमची टोटल या चौकाराच्या मदतीने अगदी गतीने पुढे चालली आहे 10 वर. प्रथमेश कोळी VRCC विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब गणेशपुरीचा संघ आज I11 VRCC गणेशपुरी या नावाने खेळताना पाहायला मिळतोय. गुरुशेठ मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. सातत्याने या टीम वरती भरपूर वर्ष त्यांनी विश्वास ठेवला आणि या स्पर्धेमध्ये त्यांना त्यांच्या छत्रछायेखाली खेळण्याची आता संधी मिळाली. खूप जवळून पाहिला या टीमचा प्रवास, कारण या टीम कडे ज्यावेळेस काहीच नव्हतं, शून्यातून 100 कसे बनवावं, शून्यातून विश्व कसं बनवावं, या टीमने मात्र संपूर्ण रायगडकरांना दाखवलंय. लोअर फुल टॉस ऑन साइडला, लॉंग लेग कडे बॉल जाईल. आणखीन एक तडाखा, चौकार. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून 4 रन.
उल्लेख करत होतो गणेशपुरी गावच्या क्रिकेटच्या प्रवासाचा। एक वेळ अशी होती या खेळाडूंना खेळण्यासाठी एंट्री फीस भरायला पैसे नसायचे आणि मग आपली पॉकेट मनी वाचून कुठेतरी एखादी एंट्री केली, स्पर्धा जिंकली की ते पैसे वाचून ठेवायचे, मग पुढच्या स्पर्धेला एंट्री करायची। असा प्रवास या टीमचा राहिला आणि तो प्रवास करत करत आज या रायगड विभागातील नामांकित संघांमध्ये त्यांनी जागा मिळवली। या जडणघडणीमध्ये या सगळ्या खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा आहे। ओ सुपर शॉट, शॉट ऑफ द नाईट, बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन करिता आणि खेळ चौकार प्रथमेश कोळीच्या बॅट मधून। 47 धावांचं टार्गेट इथं आहे। ओम नर्मदेश्वर किरवली टीम या वर्षी या सीझनला सगळ्यात फॉर्म मध्ये असलेला संघ ओम नर्मदेश्वर किरवली, परंतु या स्पर्धेमध्ये सुरुवात थोडीशी अडखळली मी म्हणेन, कारण गणेशपुरी सारख्या संघाच्या विरोधात खेळताना तुम्ही त्यांना हलक्यात घेणं ही मात्र तुमची चूक झाली आहे। कारण हा संघ असा आहे की कुठून कसा कमबॅक करेल ना हे सांगणं फार कठीण आहे। आणि शिवाय प्रथमेश सारखा खेळाडू जर समोर उभा असेल तर मात्र आणखीन टेन्शन वाढवण्याची कामं। 18 धावा झाल्यात 5 बॉलच्या समाप्तीनंतर। बॉलर मंगेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती लास्ट बॉल, स्वीप करायचा होता, बॉल मागे चाललाय। अंपायर कडे अपील तर केली गेली, परंतु अंपायर सांगतात बॉल अगदी मधल्या रेषेमधून निघून चाललाय। स्टंप आणि रेषा त्याच्या मधून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या मागे थर्डमॅन कडे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती। समीकरण सोपं झालंय गणेशपुरी टीमला, कारण येणारे 24 बॉल आणि 29 धावा बनवायच्या आहेत। 24 बॉल 29 हे समीकरण सध्या मैदानावरती दिसतंय। मंगेश पाटील असेल आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी मात्र ओम नर्मदेश्वर किरवली टीमला उभं करण्यासाठी सातत्याने यशाची परिसीमा गाठण्यासाठी संघर्षाची सर्व परिसीमा पार केली आहे। कोणत्याही अडथळ्यांवरती मात करण्याची क्षमता त्यांनी ठेवली आणि आज या वर्षी सुपर डुपर फॉर्म मध्ये हा संघ आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवू शकतील का हा सध्याच्या घडीला मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला। I11 गणेशपुरी विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली हा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय। यानंतरचा सामना आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे कैलासवासी सुनील जोशी साहेब पुरस्कृत पेठ, त्याचबरोबर अन्वी 11 पेठ आणि त्याचबरोबर ओम ठाकूर दिव्यांश तळोजे मजकूर। सुनीलजी जोशी यावेळेस मात्र आपण पाहू शकता ऑन साइडला तडाखा, विनेश जोलकर सुद्धा थांबायला तयार नाहीये। एका बाजूने प्रथमेशने आक्रमणाची धुरा सांभाळली आहे तर दुसऱ्या बाजूला विनेश सुद्धा आता आपल्या संघर्षाला थोडस जाग करतो या थंडीमधून। काल सकाळच्या वेळेत काही काळ पाऊस पडला संपूर्ण विभागामध्ये, परंतु असं वाटलं होतं की स्पर्धा कुठेतरी थांबतील या पावसामुळे, परंतु काही काळ पडलेल्या पावसामुळे वातावरणात जे काही बदल झाले त्यामुळे थोडस थंडावा मैदानामध्ये जरूर जाणवतो आपल्याला। षटकार आलाय विनेशच्या बॅट मधून, सारंग ऑन साइडला खेळायचा होता बॉलिंग ट्रॅक वरती। आविष्कार पाटील आविष्कार पाटील बॉलिंग मार्क वरती, पहिल्या बॉल वरती षटकार आणि स्वागत। दुसरा बॉल आलाय डॉट ओव्हर द विकेट। आणखी एक चांगला फटका, कॅप मध्ये फिल्डर आहे आणि त्याच्या हातामध्ये येते कॅच। ओहो, कॅच ऑफ द नाईट, अनएक्सपेक्टेबल। या कॅचला मात्र 100 आउट ऑफ 100 मार्क्स, अपेक्षाच केली नव्हती। प्रथमेश पाटील होता त्या ठिकाणी। काय कॅच टिपली, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा पहाविशी वाटेल ही कॅच, कारण इथून वाटलं होतं की बॉल गेला बाहेर, परंतु नाही, त्याने सांगितलं की नाही पकडलीये मी आणि थांबायला हवा विनेशला। जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच। पहा सामना कुठेही जाओ, परंतु यस चेक केलंय ते, ओके आहे, ओके आहे। रिव्ह्यू मध्ये रिव्ह्यू नाही, परंतु आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चेक केलं, एकदम ओके आहे, परफेक्ट लँड आहे, त्यामुळे फेअर कॅच आहे।
येस, हे खरं तर पंचांची जबाबदारी आहे. त्यांचं कर्तव्य ते करतायत आणि त्यांच्या मनाची शांती होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर अविनाश डोलकर मैदानामध्ये विनेश बाद झाल्यानंतर खरं तर प्रथमेश जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे, ओम नर्मदेश्वर किरवली टीम मैदानामध्ये कोणत्याही प्रकारे सुटकेचा निश्वास. आणखीन एक तडाखा शॉट स्क्वेअरलेग कडून बॉल मागे चाललाय डीप स्क्वेअरलेग कडे. फिल्डर तोच त्या ठिकाणी प्रथमेश, परंतु त्या ठिकाणी त्याची धावपळ पाहायला मिळाली, थोडीशी धडपड पाहायला मिळाली. होतं असं कधी कधी, कारण बॉल कडे पाहत बॉलचा अंदाज घेत घेत आपण खड्डे चुकवत धावत असतो. अशा वेळेस एखाद खड्ड्यात जर चुकून छोटासा खड्डा जरी आला किंवा दगड आला तरी सुद्धा पाय मुरगळण्याची दाट शक्यता असते. सो काळजी घेऊन क्षेत्ररक्षण करा मित्रांनो, कारण क्रिकेट आणि तुमचं मैदानावरती उभं राहणं ही काळाची गरज आहे. 26 वर 1 गणेशपुरी टीम. ऑन साइडला नो लुकिंग शॉट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला अविनाश डोलकरच्या माध्यमातून. ओव्हरची इथं अजून एक बॉल शिल्लक आहे शेवटचा. दुसऱ्या ओव्हर मधील आविष्कार पाटील पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुहेरी एक डॉट. असे 5 बॉल आतापर्यंत झाले. इक्वेशन बदललं, 19 बॉल 21 करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी I11 VRCC गणेशपुरी टीमला. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. ड्राइव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर आहेत उपस्थित. एकच रन मिळणार, एकापेक्षा जास्त काही नसेल. गुड थ्रो, एक्स्ट्रा कव्हर वरून थेट विकेट कीपरच्या हातामध्ये थ्रो जाते, म्हणजे अॅक्युरसी भरपूर चांगली आहे. ओव्हरची झाली समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल 27 झालेली आहे. आता येणारे समीकरण बदललंय, 18 बॉल आणि 20 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 20, त्यामुळे सामना कुठे ना कुठेतरी हाही एकतर्फी होण्याची चिन्ह इथून स्पष्ट होत आहेत. परंतु गोलंदाजी ओम नर्मदेश्वर किरवली टीमची ही इतकी साधी सुधी नाहीये. भरीव गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत जे कोणत्याही क्षणाला कमबॅक करून आपल्या टीमला देऊ शकतात. तेवढी पात्रता त्यांच्या गोलंदाजांमध्ये आहे, तेवढी जिद्द चिकाटी त्यांच्याकडे आहे. शेवटपर्यंत हा सामना कसा घेऊन जाता येईल याकडे मात्र आता लक्ष लागलंय. बॉलिंग मार्क वरती नवनाथ गायकर. बॉलर तयार नवनाथ गायकर. क्षेत्ररक्षणासाठी भरपूर वेळ घेतला जातो. पहा वेळ किती घ्या, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या, कारण छोट्या छोट्या गोष्टींची नोंद आमच्याकडे आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये, बॉल मागे चाललाय. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट, पहिला बॉल डॉट येतोय. चांगली बॉलिंग नवनाथ गायकरची आपल्याला पाहायला मिळते. आज तो I11 ओव्हर टीम मध्ये खेळलाय खरं तर कैलास शेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांच्या संघामध्ये, परंतु आता ग्रामीणच्या गटातून त्यांच्या विरोधात खेळायचंय. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी विपरीत घडताना सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतील. ही पहा, ही अॅक्युरेसी आहे ओम नर्मदेश्वर किरोली टीमच्या गोलंदाजांची. या गोलंदाजांना माहित आहे की शेवटपर्यंत सामना कसा घेऊन जावा. अगदी लो स्कोरिंग मॅचेस देखील ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवतात. आता पहिले 2 बॉल ज्या पद्धतीने डॉट खेळलेत अविनाश डोलकरला थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. फ्लिक केलाय, बॉल मागे जाईल मिड विकेट कडे. ती सिंगल तिथून मात्र कंप्लीट केली जाणार आहे, कारण प्रथमेश कोळीला हवी स्ट्राईक. असा खेळाडू, गुणवानी खेळाडू या गणेशपुरी टीमचा, जो अगदी काही चेंडूंमध्ये सामना संपवण्याची सुद्धा ताकद तो स्वतःकडे ठेवतो. परंतु गोलंदाजीची धार चांगली राहिली तर याही ओव्हरला पुढच्या ओव्हर मध्ये आणखीन एकदा ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. हे मात्र विसरून चालणार नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश कोळीसाठी. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन ला फिल्डर 1 रन पूर्ण केली आहे.
आणि वरती थ्रो आला म्हणजे पाहू शकताय की विकेट कोणाची इम्पॉर्टंट आहे सध्या या क्षणाला. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 to go. बॉलिंग मार्कवरती नवनाथ गायकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर अविनाश डोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 4 वर खेळतोय. 2 डॉट आहेत त्याचे एक्स्ट्रा. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न फ्लिक केला. मागे जाईल बॉल लॉंग लेग कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण झाली आणि 1 रनच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा अगदी सावध रीतीने धावपळा करते 30 वर. आवश्यकता आहे सध्या सिंगल डबलचं हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू ठेवण्याची. कारण जर डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तर गणेशपुरी टीम वरती दबाव वाढू शकतो. हा सामना कुठे होता? 18 मध्ये 20 होता. आता 13 मध्ये 17 आला. त्यामुळे 5 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात नवनाथ गायकरने. चांगली बॉलिंग सध्या करतोय. त्यावेळेस बॉल मागे चाललाय. रनआउटचा खतरा होता आणि इथे मात्र पाहू शकता लेग बाईसचा इशारा येतो पंच विशू कोळी सरांकडून. 1 धाव मिळाली. पहा नशिबाची जशी तशी धाव पूर्ण केली आहे प्रथमेश कोळीला माहित आहे. आता इथून मात्र हा सामना 4 मला घ्यावा लागेल या मॅचचा तरच मॅच बनेल. यस टाइम अलर्ट ऑन आहे. 4 ओव्हर साठी 20 मिनिटं. 4 मिनिटं बाकी आहेत. यस त्यामुळे हे षटक 4 मिनिटांच्या आत पूर्ण करायचं आहे. दिस इज द प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण तुमची समय सूचकता मैदानावरती तुमचं असलेलं अटेन्शन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे विशू कोळी सर आज त्यांचा वाढदिवस आहे. काल खरं तर त्यांचा या व्यासपीठावरती अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आपण पाहिला आणि विशू कोळी सर म्हटलं की घरचे कोणतेही कार्यक्रम असू द्या त्यांचा नेहमीच क्रिकेटवरती भरपूर प्रेम राहिलंय. मला वाटतं एकदा अॅनिव्हर्सरीच्या दिवशी देखील ते स्पर्धेला होते. त्यामुळे वाईफ फॅमिली त्या गोष्टीसाठी प्रायोरिटी न देता क्रिकेट या खेळाला मात्र विशू कोळी सरांनी प्रायोरिटी दिली. समोर असणार आमचे सुनील पाटील सर या सगळे पंचांचे मुखिया. बॉलर तयार. हाफ ट्रॅकर यावेळेस चाबूक फटका. कडक स्ट्रोक. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून तडाखा धमाका. ग्रामीणचा हा धमाका षटकार. 6 रन पाहायला मिळाल्या. मंगेशच्या बॉलिंगचं आल्या आल्या भव्य स्वागत केलंय ते म्हणजे प्रथमेश कोळीने. काय फटका होता. अगदी स्वतःच्या बॉडीचा वेट ट्रान्सफर करत या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला. 6 धावा मिळाल्या. मॅच जवळ आली. आता 11 मध्ये 10 असं इक्वेशन. मी पहिलेच म्हटलं होतं प्रथमेश सारख्या खेळाडूला 2 ते 3 बॉलचा खेळ आहे. आणखीन एकदा स्वीप केलाय. बॉल चाललाय मागे मिड विकेट कडे. 1 सिंगल धाव आली. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 38. एकूण टार्गेट 47 धावांचं 9 पाहिजे 10 मध्ये. सोपं समीकरण आहे सध्याच्या घडीला. परंतु या सोप्या समीकरणाला आणखीन कठीण केलं जाईल का? मंगेश पाटीलचे षटक. आणखीन एक चांगला फटका. परंतु फिल्डर आहे बॉल खाली सागर आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला. बॅट्समन नंबर 2 मैदानाच्या बाहेर अविनाश डोलकर बॅक टू द डगआउट एंड. चला बॅट्समन आपले क्विक तयार ठेवा. कारण या स्पर्धेचा नियम आहे की खेळाडू हा व्हाईट लाईनच्या जवळ येऊन उभा राहू शकत नाही. एकाच वेळी दोन्ही खेळाडू त्या लाईनला क्रॉस करतील याची दक्षता घ्यावी. त्यामुळे नवीन बॅटर थोडेसे तयार राहा. आपण प्रतीक कोळी बंधुराज प्रथमेश कोळी यांचे मोठे बंधू मैदानामध्ये याही जोडीने मात्र भरपूर संघर्ष केला गावासाठी. खूप सारे योगदान त्यांचंही राहिलंय. आज ओम नर्मदेश्वर किरवली टीम मंगेश पाटील असतील आविष्कार असतील नवनाथ गायकर यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने भरपूर चांगला प्रवास त्यांचाही राहिला या हंगामामध्ये. आणि किरवली म्हटलं की आमचे अंकित पाटील फॉर्च्यून इव्हेंट्सचे त्यांची आठवण नक्की होते. आमचे गुणलेखक मित्र गुलशन पाटील यांची आठवण होते आपल्याला. कारण हे या किरवली गावाशी अतिशय संलग्न राहून क्रिकेट सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याही माध्यमातून या
स्पर्धेसाठी आणि किरवली टीमला शुभेच्छा येतात. 39 वर 2 सध्या I11 गणेशपुरी टीम. चला फास्ट खेळा थोडा. 4 मिनिटांची वेळ तुम्हाला दिली गेली, ती संपली तर एक खेळाडू जाईल आतमध्ये. प्रथमेश कोळी स्ट्राईक वर. सामना इथे मात्र फिनिश होण्याच्या तयारीत आहे, परंतु काय फटका, क्रॅकिंग शॉट ऑफ द नाईट अगेन. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून षटकार. तर याच दरम्यान इनामपुरीचे आमचे संदेशजी म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळाडू आहेत आज या स्पर्धेसाठी आणि आयोजन कमिटीमध्ये सुद्धा त्यांची महत्वाची जागा आहे, त्यामुळे त्यांचं पण स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. चला अरबाज रेडी आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टॉस जिंकून अजून 2 धावांची गरज. आणि इथे पहा, लेग स्टिक सोडून चाललाय का बॉल? नाही. प्रतीक कोळी मात्र मागे परतलाय. वाईट बॉल. 46 अँड द स्कोर इज लेवल नाउ. इथून एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. लुझरचा सामना आपल्या बेटीला येतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी फंबलिंग आणि सामना इथे थांबला आहे, कारण लाईक बिफोर विकेट शिकार ठरला प्रथमेश कोळी. म्हणजे एका धावेची अजूनही प्रतीक्षा असणार आहे ती I11 गणेशपुरी टीमला. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. परफेक्ट प्लम डिलिव्हरी आहे. सुनील पाटील सर आज या क्षेत्रामध्ये उगाचच नाही, त्यांचं नाव आदराने घेतलं जात आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे पंच प्रमुख म्हणून त्यांना उगाचच उपाधी नाही दिली गेली आणि त्यांच्यावरती ती महत्वाची जबाबदारी आहे. तर 6 मध्ये 1 अजित कोळी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आता स्कोर तर लेवल आहे. हॅलो. तर आमचे VRCC पेंदर संघाचे पुरस्कर्ते मॅनेजर आणि आज मात्र समाधान भोईरच्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी इथे आलेले आहेत आमचे अंकुश नेरुलकर पेंदर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मित्र. तर अंकुश या, आपण आपलं स्वागत आहे. बटरफ्लाय फिल्डिंग, काय फिल्डिंग हे पाहू शकताय. ट्रॅप आहे प्रतीक साठी आणि ते रनआउटला चान्स आहे. यस होऊ शकतो. हो, फटका फुलटॉस होता. प्रतीकला वरून खेळला असता चालला असता. तर VRCC पेंदर संघाचे पुरस्कर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून एक मोठी नाईट स्पर्धा आपण नेहमीच पाहत होतो, त्या स्पर्धेचे शिल्पकार आमचे अंकुश नेरुलकर यांचं इथे आगमन होत आहे. या व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्याचबरोबर संदीप गायकवाड हे देखील, संतोष गायकवाड हे देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील स्वागत आहे. बंटी डोलकर नवीन बॅटर मैदानामध्ये. मॅच आता पुन्हा एकदा रंगात आली आहे, कारण 5 मध्ये 1 पाहिजे आणि इथे पहा सामना जिंकला I11 VRCC गणेशपुरी टीमने. अभिनंदन आणि हार्ड लक ओम नर्मदेश्वर किरवली संघ. प्रयत्न चांगले झाले परंतु धावा थोड्या कमी पडल्या तुम्हाला डिफेंड करण्यासाठी आणि या धावा मात्र सहज चेस केल्यात त्या म्हणजे I11 VRCC गणेशपुरी टीम. आणि सामनावीर ज्याने 2 षटका हाताळताना 13 धावा खर्च करत 5 विकेट आपल्या इनिंग मध्ये मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून तब्बल 32 धावांचं महत्वपूर्ण योगदान आलं.